झी 24 तास एक पाऊल पुढे। पुण्यातल्या बीडीपी क्षेत्रासाठी 8% टीडीआर देण्याच्या निर्णयाला विरोध वाढतोय। वडगाव बुद्रुक इथल्या ग्रामस्थांनी बीडीपी विरोधात रास्तारोको आंदोलन केलं। सिंहगड रस्त्यावर हे आंदोलन करण्यात आलं। वडगाव बुद्रुक या संपूर्ण गावाचाच बीडीपी क्षेत्रात समावेश करण्यात आलाय। त्यामुळे 150 वर्षांपासून असलेलं हे गाव उठवलं जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे। हा निर्णय मागे घेण्याची ग्रामस्थांची मागणी आहे। याच ग्रामस्थांशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी नितीन पाटोळे यांनी। बीडीपीला 8% टीडीआर देण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेला आहे। 2% आणखीन अधिक देणार आहेत। तुमचा विरोध आहे निर्णयाला, काय तुमचं म्हणणं आहे? वडगाव बुद्रुक मधील बीडीपीचा जो निर्णय आहे तो इतर महानगरपालिकेच्या गावांच्या पेक्षा थोडासा वेगळा आहे। वडगाव बुद्रुक मधील बीडीपी हा गावठाणावरती म्हणजे 150 वर्षापूर्वी जे गाव होतं सर्व नंबर 43 आणि सर्व नंबर 49 आणि सर्व नंबर 48 जे पुनर्वसन आहे खडकवासला धरणाचं त्यावरती बीडीपी त्या ठिकाणी टाकलेलं आहे आणि म्हणून त्या आमच्या घरांवरती 100% घरं त्या ठिकाणी झालेली आहेत आणि घरावरती बीडीपी महाराष्ट्र शासनाने पुणे महानगरपालिकेने टाकलेला आहे। त्याचा आता तुम्ही निषेध केलाय, रास्ता रोको आंदोलन केलेलं आहे। पुढचं तुमचं आंदोलन काय असेल आणि तुमची मुख्य मागणी काय आहे आता यावरती? या ठिकाणी वडगाव बुद्रुक गावठाण जे आहे ते बीडीपी आरक्षण आहे ते काढून टाकावं। सर्व नंबर 48 वरील बीडीपीचं आरक्षण हे काढून टाकावं। तसं न झाल्यास या ठिकाणी आम्ही सिंहगड रास्ता रोको आंदोलन केलेलं आहे। पुढच्या 10 दिवसामध्ये पुणे महानगरपालिकेवरती भव्य असा मोर्चा या ठिकाणी आम्ही आयोजन करणार आहोत। दुसरा मोर्चा हा आम्ही मंत्रालयावरती पुढच्या 15 दिवसानंतर त्या ठिकाणी करणार आहोत। मुख्यमंत्र्यांच्या विरोधात मंत्रालयात जाऊन आम्ही त्या ठिकाणी मोर्चा करणार आहोत आणि आम्हाला त्या ठिकाणी जर न्याय मिळाला नाही तर आमचे शेकडो नागरिक त्या ठिकाणी आत्मदहन करणार आहेत। वडगाव बुद्रुक हे पूर्ण गाव बीडीपी मध्ये दाखवण्यात आलेलं आहे। 150 वर्षापूर्वीचं हे गावठाण आता बीडीपी मध्ये येणार आहे। त्यामुळे इथं शेकडो काही वर्षांपासून राहणाऱ्या लोकांना इथून स्थलांतरित व्हावं लागेल, यासाठी या ग्रामस्थांनी विरोध केलेला आहे आणि हा निर्णय बीडीपी वडगाव बुद्रुक हे पूर्ण गाव बीडीपी मधून वगळावं अशी मागणी या ग्रामस्थांची आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट नितीन सांडवोरचा, नितीन पाटोळे, झी 24 तास पुणे। झी 24 तास एक पाऊल पुढे।